तुम्ही कधी अशी खिचडी खाल्ली आहे का जी अजिबात चिकट होत नाही, मोकळी सुटसुटीत होते आणि क्रिस्पी सुद्धा होते? तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मोकळी होणारी आणि चिकट न होणारी साबुदाणा खिचडी। त्यासाठी मिक्सर जारमध्ये घ्या पाऊण वाटी भाजलेले शेंगदाणे, 7-8 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि पल्स मोडवर याला जाडसर वाटून घ्या। आता एका बाउलमध्ये 3 वाट्या भिजवलेला साबुदाणा घ्या आणि त्यामध्ये हे वाटलेले मिश्रण घालून हाताने मिक्स करा। असे केल्यामुळे आपली खिचडी अजिबात चिकट होत नाही। कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप गरम करा, त्यात हे मिश्रण टाका आणि हाय फ्लेमवरती साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतत राहा। साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की एक उकडलेला बटाटा घ्या आणि हाताने अशा प्रकारे तोडून घाला आणि 2-3 मिनिटांसाठी या खिचडी बरोबर छान परतून घ्या। हाय फ्लेमवरती परतल्यामुळे खिचडी एकदम क्रिस्पी आणि मोकळी होते, अजिबात चिकट होत नाही। त्याचबरोबर खिचडीसाठी शक्यतो लोखंडी किंवा पितळी कढईचा वापर करा, कारण या कढईमध्ये खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत तयार होते। तुम्ही ते बघू शकता, प्रत्येक दाना वेगळा आहे आणि तयार आहे इथे आपली मोकळी सुटसुटीत एकदम क्रिस्पी अशी साबुदाणा खिचडी। तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने तुम्ही ही खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्ही ही खिचडी ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला ही खिचडी आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका।